वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाम् आद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीम् अभयदाञ्जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां नमामि गंगे तव पादपङ्कजं सुरासुरैर्वन्दितदिव्यरूपं भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यं भावानुसारेण सदा नराणाम्। दरिद्राणां दैन्यं दुरितमथ दुर्वासनहृदां धृतं दूरीकुर्वन् सुकृदपि गतो दृष्टिसरणीम् अपित्रागा विद्या द्रुमदलनदीक्षा गुरुरिह प्रवाहास्ते वारां श्रियमयमपारां दिशतु नः मुरुल्लीलाल्लोलल्लहरिलुलिताम्भोजपटले स्खलत्पां सुव्रातच्छुरणविसरत्कङ्कुमरुचिः सुरस्त्रीवक्षोजक्षरदगुरुचम्बालजटलम् जलन्ते जम्बालं मम जननं जालं जरयतु अलभ्यं सौरभ्यं हरति नियतं यस्सु मनसां क्षणादेव प्राणानपि विरहशस्त्रं क्षतहृदां त्वदीयानां लीलाचलितलहरीणां व्यतिकरात् पुनीते सोऽपिद्रागहः पवमानस्त्रिभुवनं ललाटे यालोकैरिह खलु सलीलं तिलकिता तमोहन्तुं धृप्ते तरुणतरमार्तण्डतुलनां विलुम्पन्ति सद्यो विधिलिखितदुर्वर्णसरणीं त्वदीया सा मृत्स्नामहरतु कृत्स्नामपि शुचं नरान्मूढांस्तत्तज्जनपदसमासक्तमनसोः हसन्तः सोल्लासं विकचकुसुमव्रातमिषतः पुनाना सौरभ्यैः सततमलिनो नित्यमलनां सखायो नः सन्तु त्रिदशतटिनीतीरतरवः। बघा, कालपासून आपण जगन्नाथ पंडितांच्या गंगा लहरीचं विवरण चालू केलं. जो काय विचार आपण करतोय ह्या बाबतीत, दरवर्षी आपण एकाच विषय घेतोय, एकाच विषयावर चर्चा करतोय, एकाच विषयाचं आपण विश्लेषण करतोय, परंतु माहिती आपल्याला प्रत्येक वेळी वेगवेगळी मिळते. एकच माहिती प्रत्येक वक्ता येऊन देत नाही, है ना. प्रत्येकाच्या अभ्यासातून प्रत्येक वेळी वेगवेगळी माहिती आपल्याला देता येते. सगळे थोडासा कालचा पण संदर्भ आपण घेऊ आणि पुढे चालू. दरिद्राणां दैन्यं दुरितमथ दुर्वासनहृदां धृतं दूरीकुर्वन् सुकृदपि गतो दृष्टिसरणीम्. काल आपण याचा थोडासा विचार केला. गंगेचं दर्शन जरी झालं तरी पण सर्व पातकांपासून मुक्ती होते. पातक कोणती? कायिक, वाचिक, मानसिक, सांसर्गिक, ज्ञात, अज्ञात, स्पृष्ट, अस्पृष्ट. कायिक, वाचिक, मानसिक शरीराकडून घडणारी असतील, मुखावाटे घडणारी असतील, मानसिक असतील, मनावाटे होणारी. काल याचाही आपण विचार केला. मला जर तरुण जायचं असेल तर मला माझ्या विचारात सुद्धा दुसऱ्यांबद्दल वाईट नाही पाहिजे माझ्या काही, याचा आपण काल विचार केला. जर माझ्या विचारांमध्ये काही वाईट असेल
एखाद्याबद्दल मी वाईट विचार करत असेल तर मी तरुण जाण्याचा मार्ग बद्ध होतो. मला जर तरुण जायचंय तर मला माझ्या विचारांमध्ये सुद्धा दुसऱ्यांबद्दल वाईट नाही आलं पाहिजे. म्हणजे मानसिक पातक तर घडलंच नाही पाहिजे. वाचिक पण नाही झालं पाहिजे. काल आपण नाथ महाराजांचं एक उदाहरण पण पाहिलं. आपल्याला व्यक्तिगत कोणी त्रास देत असेल हरकत नाही, तुला त्रास द्यायचा तू त्रास दे, मी माझा शांत राहणार. भगवंताचं नामस्मरण केलं झालं. सांसर्गिक सुद्धा आपल्याकडून पातक व्हायला नको. सामाजिक कळत नकळत मग ते पातक कसंही असू शकतं. ज्ञात अज्ञात स्पृष्ट म्हणजे कुठलंही पातक जर करायचं नसेल तर सर्व विकारांपासून आपल्याला दूर राहावं लागेल. षड्रिपूंपासून आपल्याला दूर राहावं लागेल. ह्यासाठी आपण विद्या अविद्येचा पण विचार काल केला. षड्रिपूंमध्ये बांधून ठेवणारी जी अविद्या आहे ह्या अविद्येचा त्याग करावा लागेल, तेव्हा कुठे आपल्याला विद्या प्राप्त होईल. आपण ह्या षड्रिपूंपासून मुक्त होऊ. षड्रिपूंपासून मुक्त झालो तर गंगेला सुद्धा आपल्याला तरुण नेण्यासाठी सोपं होईल. मग अशा तुझ्या प्रवाहाचा केवळ दर्शन जरी मला झालं तरी पण माझी सर्व पापांपासून पातकांपासून मुक्तता होते. दर्शन घेताना दृष्टीस पडणे आणि दर्शन होणे यातलाही भेद आपण काल पाहिला. नुसतं माझ्या दृष्टीस पडली म्हणून गंगा माझ्या दृष्टीस पडली म्हणून पातकांचा नाश होत नाही. तिचं दर्शन झालं तर पातकांचा नाश होतो. दोन्हींचा भेद आहे. ती आपल्या दृष्टिक्षेपामध्ये आली म्हणून आपल्या पातकांचा नाश होत नाही. तर जर मी तुझं दर्शन जरी घेतलं, तुझ्या त्या प्रवाहाचं दर्शन जरी घेतलं तरी पण ज्याप्रमाणे तुझा प्रवाह वाढल्यावर म्हणजे तुला पूर आल्यावर, गंगेला पूर आल्यावर तिचं पात्र मोठं होतं आणि पात्र मोठं झाल्यानंतर मधात आलेला महावृक्ष सुद्धा जसा तू घेऊन जातेस त्याप्रमाणे तुझं दर्शन झालं की माझ्यामध्ये असलेला महापातकांचा जो वृक्ष आहे ह्याला तू घेऊन जा. घेऊन जा म्हणजे मला मुक्त कर. जलौघ श्रीदेवो अमितची आम्हा तो महिवरी. असा तो तुझा जलप्रवाह जो आहे, ज्या जलप्रवाहाचं मी केवळ दर्शन घेतलं आणि केवळ दर्शनाने तू आमच्यावरचा म्हणजे माझ्यामध्ये असलेला हा जो महापातकांचा महावृक्ष आहे हा नष्ट कर. म्हणजे हा तू वाहून घेऊन जा. म्हणजे घेऊन जाऊ शकतेस एवढं तुझं सामर्थ्य आहे. आणि असा जलप्रवाह जो आहे तो आम्हाला अपार अभ्युदयश्री प्राप्त करून देवा. म्हणजे आमचं कल्याण करू. साधा सोपा अर्थ. शेवटी काही झालं आमचं कल्याण महत्वाचं. पुढे आपण पाहतो मरुल्लीला लोलल्लहरी लुलितां भोजपटली. बघा फार सुंदर उदाहरण दिलंय. गंगेचं पाणी आहे. गंगेच्या पाण्यामध्ये कमळ प्रफुल्लित झालीत, उगवलीत. फार सुंदर कमळं आहेत. आणि
ह्या नदीच्या पात्रावरून, ज्या ठिकाणी कमळ आहे त्या ठिकाणावरून वारा वाहतोय. हा वाहत असलेला वारा त्या फुलांना पण थोडासा झुलवतोय आणि झुलत असलेल्या या फुलांमधली जी पंख आहेत, पराग, हे नदीच्या पाण्यावर पडत आहेत. केसर म्हणूयात आपण. यांचा रंग जो असतो हा केशरी असतो. आधीच त्या नदीचं पाणी जे आहे ते गढूळ आहे. गढूळ आहे म्हणजे दुधाळ आहे, दुधाळ. ह्या दुधाळ पाण्यावर ह्या कमळांची पंख म्हणजे कमळांचे जे केसर आहे ते पडले आणि खलत पांसुव्रात चूर्ण विरसत कंकुम रुचिही, त्याला तो रंग आला. कशाचा? त्या पंखाचा, परागकणांचा. परागकणांचं वैशिष्ट्य आहे, त्याला जो रंग आहे तो रंग सोडतो. पाण्यात गेलं, कुठल्या द्रव्य पदार्थामध्ये आलं की ते रंग सोडतो. सुरस्त्री वक्षोज क्षरद गरुजंबाल जटिलम. अगोदरच तुझं पाणी जे आहे, गंगेचं पाणी जे आहे, हे गढूळ आहे. गढूळ म्हणजे कसं गढूळ आहे त्याचं उदाहरण फार सुंदर दिलेलं आहे. सुरस्त्री वक्षोज. देवतांच्या देवस्त्रिया, ठीक आहे, देवलोकातील स्त्रिया या स्नानापूर्वी उटणं लावतात. उटणं लावतात म्हणजे उटणाच्या जागेवर चंदन लावायचं आणि नंतर स्नान करायचं. आज पण आपण करतो, म्हणजे स्नान करताना साबण वगैरे लावतो. त्यांच्या ह्याच्यात साबण नाही, ते उटणं लावा किंवा चंदन लावा असं काहीतरी. ते चंदन लावलंय आणि स्नान केलंय. स्नान करत असताना ते अंगावरचं चंदन निघून पाण्यावाटे वाहून चाललंय. हा चंदनाचा पांढरेपणा जो आहे, गंगेचं जे गढूळ पाणी आहे त्याला ह्या चंदनाची उपमा दिली आहे, जे त्या सुरस्त्री म्हणजे देवस्त्रियांच्या शरीरावरून ज्यावेळेस वाहून गेलं, ते पाणी जसं दिसतं तसं अगोदर तुझं पाणी आहे. काव्यामध्ये सौंदर्य असणं महत्त्वाचं आहे, शृंगार असणे आवश्यक आहे. म्हणून आपण पाहतो की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वयाच्या 14व्या-16व्या वर्षी एक स्वातंत्र्यतेचं स्तोत्र रचलं आणि त्यामध्ये सुद्धा ते सांगताना सांगतात, गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमाच्या लाली. स्वतंत्रतेच्या स्तोत्रात सौंदर्य फार महत्त्वाचं आहे. काव्य जर असेल तर काव्यामध्ये सौंदर्यता असली पाहिजे, काव्यामध्ये शृंगार असला पाहिजे, त्याशिवाय काव्य कधी पूर्ण होत नाही. तर अशा त्या सुरस्त्री म्हणजे देवतांच्या स्त्रिया ज्या आहेत, देवलोकातील स्त्रिया ज्या आहेत, यांच्या शरीरावरचं हे जे उटणं असेल किंवा हे जे चंदन आहे, हे जे त्यांच्या शरीरावरून निघालं आणि निघाल्याच्या नंतर हे पाणी जसं इतर पाण्यामध्ये मिळाल्यावर ते पाणी पांढरं पडतं, गढूळ होतं. जंबाल असा एक शब्द वापरला इथे. जलम ते जंबालम मम जनन जालम जरतु. तर ह्या पाण्यावर, अशा पाण्यावर त्या कमळाचा पंख पडतोय. अर्थात इथे कमळाचं उदाहरण जर पाहिलं तर कमळ जसं कोमल असतं
तशी तू कोमल आहेस. हे कोमलतेचं उदाहरण आहे, कोमलतेचं, प्रेमाचं. कमळाला एक प्रेमाचं प्रतीक पण मानलं जातं. गुलाबा आत्ता आला आपल्याकडे. कमळाचं प्रतीक पूर्वीपासून आहे. कुठल्याही देवतेच्या हातात आपण बघितलं की कमळच दिसतं. ते सुंदरतेचं, कोमलतेचं आणि प्रेमाचं प्रतीक आहे. अशा त्या कोमल असलेल्या, प्रेमाचं प्रतीक असलेल्या, प्रेमळ असलेल्या अशा त्या कमळाचे पंख खाली पडत आहेत. हा त्याचा गाभा आहे. आणि हा पंख ज्यावेळेस त्या पाण्यावर पडतो त्यावेळेस पाण्याला सुद्धा लाली येते. आणि असं ते पाणी मम जनन जालम जरेतु, मला या संसारातून मुक्त करो. गमतीचा भाग आहे. प्रतीक जर द्यायचं असेल ना कुठल्याही गोष्टीचं, एखाद्याचं जर उदाहरण द्यायचं असेल ना, ते उदाहरण सुद्धा फार महत्त्वपूर्ण देता आले पाहिजे. गंगेच्या रौद्र रूपाचं वर्णन करायचं असेल तर ते वेगळं, आणि कोमलतेचं वर्णन करायचं असेल तर ते वेगळं. गंगेला पूर आला तर ती अविद्यारूपी महावृक्षांना सुद्धा उच्चाटून घेऊन जाऊ शकते. हे एक उदाहरण अगोदर आत्ता पाहिलं आपण. आणि गंगा जर कोमलतेमध्ये असेल, तिच्या कोमलतेचं प्रतीक जर द्यायचं असेल तर ते देताना इतकं सुंदर दिले की देवस्त्रियांच्या स्नानानंतर त्यांच्या शरीरावरचं जे चंदन वाहून जातं तितकी सुंदर. पुढे आपण पाहतो अलभ्यम सौरभ्यम हरति नियतं यस्सु मनसां क्षणादेव प्राणानपि विहरशस्त्रक्षतहृदाम्. फार मोठी गंमत आहे. वारा जो आहे ना, वाऱ्याला अपराधी मानलंय जगन्नाथांनी. जगन्नाथ पंडितांच्या मते वारा जो आहे हा फार मोठा अपराधी आहे. कसा अपराधी आहे तर तो चोर आहे म्हणे. वारा एक चोर आहे आणि हत्यारा पण आहे. दोन उदाहरणं दिलीत. कशी उदाहरणं दिलीत पहा. अलभ्यम सौरभ्यम हरति नियतं यस्सु मनसां क्षणादेव प्राणानपि विहरशस्त्रक्षतहृदां त्वदीयानां लीलाचलितलहरीणां व्यतिकरात् पुनीते सोऽपिद्रागहः पवमानस्त्रिभुवनम्. सुगंधा पुष्पांचे हरण नियमे संतत कीजे. पुष्प जे असतात ते फार सुगंधी असतात. पुष्पांना वेगवेगळे सुगंध असतात. मनुष्याचा स्वभाव वेगळा आहे की मनुष्य काय करतो, सगळ्यांकडून हिरावून घेतो है ना, आणि साठवून ठेवतो. एखाद्या पुष्पाचा सुगंध आपल्याजवळ साठवून ठेवायचा म्हणून अत्तर बनवलं. मनुष्याचा स्वभाव आहे. वाऱ्याचा स्वभाव साठवून ठेवण्याचा नाही आहे. वारा काय करतो, सुगंध चोरून आणतो. आणल्यानंतर काय करतो तर क्षणादेव प्राणानपि विहरशस्त्रक्षतहृदाम्. असे काही लोक असतात जे विरहामध्ये क्षतिग्रस्त आहेत.
विरह शस्त्राने क्षतिग्रस्त पावलेले लोक आहेत. पती पत्नींपैकी पती दूर गेला, पत्नी इथे आहे, पत्नी दूर गेली, पती इथे आहे. या दोघांना एकमेकांचा विरह झाला. अशा या विरहग्रस्त लोकांजवळ हा सुगंध नेऊन देतो आणि हा सुगंध नेऊन दिला की त्यांची सुद्धा प्राण हरवून करतो. अगोदर त्यांनी पुष्पांपासून, फुलांपासून सुगंध चोरायचा आणि नंतर अशा व्यक्तींना नेऊन दिल्यावर त्यांचे प्राण हरण करायचे. इतका तो महापापी आहे. आणि असा वारा ज्यावेळी तुझ्या प्रवाहावरून जातो, महापापी सुद्धा तुझ्या दर्शनाने मुक्त होतो ही गोष्ट वेगळी. इतका महापापी हा वारा जो आहे, हा वारा ज्यावेळेस तुझ्या प्रवाहावरून जातो त्यावेळेस तुझ्या पाण्यांवर ज्या लाटा जात आहेत त्या लाटांमुळे जी कणं, पाण्याची कणं ज्यावेळेस उडतात आणि ही उडलेली कणं ज्यावेळेस त्या वाऱ्यामध्ये मिसळतात त्यावेळेस तो इतका पवित्र होतो की महापापी लोकांना सुद्धा उद्धरून नेण्याची क्षमता त्याच्यात सुद्धा येते. सुगंधा पुष्पांचे हरण नियमे संतत कीजे, वियोगाच्या शस्त्रे क्षत हरिती तत्प्राण हरते. असा वायू तुझा चलित लहरी योग विभवे. इतका महापातकी वारा ज्यावेळी तुझ्या त्या प्रवाहाच्या वरून जातोय आणि तुझ्या प्रवाहामधली ही कण ज्यावेळेस त्याच्यामध्ये मिसळतात, स्वसंचारे माते करी भुवन हे शुद्ध अवघे. आणि नंतर तो वारा ज्यावेळेस इतर ठिकाणी जातो, तुझी ती पाण्याचे छोटे छोटे कण घेऊन, त्यावेळी मात्र त्याच्यामध्ये तो इतका पवित्र झालेला आहे की तो संपूर्ण जगाला पुन्हा पवित्र करू शकतो. इतकं सुंदर वर्णन जगन्नाथ पंडित करतात. गजानन महाराजांचे एक भक्त होते, पीतांबर महाराज. त्यांची कथा येते. पीतांबर महाराज हे पूर्वी फार गरीब होते. पूर्वी म्हणजे शेवटी पण तेच, फार गरीब होते. अंगावरचे कपडे, सर्व वस्त्र वगैरे फाटले. आणि गजानन महाराजांनी एक दिवस त्यांना वस्त्र दिलीत. त्यांना म्हणाले, तू जा आणि माझी जी वस्त्र आहेत त्यातला एखादा वस्त्र तू घाल. गजानन महाराज कधी वस्त्र घालतच नव्हते. त्यांना वस्त्रांचा कधी मोह नव्हता. पीतांबर महाराज गेले, त्यांनी एक चांगलं धोतर काढलं आणि धोतर नेसलं. नेसून ते वापस आले. आल्याच्या नंतर बाकीचे जे भक्तमंडळ होते त्यांनी मात्र त्यांची निंदा करायला सुरुवात केली. अशी कशी तुझी भक्ती आहे? तुला महाराजांचं फक्त धन पाहिजे आहे, वस्त्र पाहिजे आहेत, अरे महाराजांचं नाव तुला पाहिजे आहे, बाकी काही पाहिजे नाही. अशा प्रकारची वेगवेगळी निंदा करायला लागले. गजानन महाराज म्हणाले, तू इथून निघ, तू जा, तू थांबू नकोस आता इथे. पीतांबर महाराजांना परिस्थिती अशी झाली, संसाराशी नातं तोडून तुमच्याजवळ आलो, तुम्ही सुद्धा त्याग केला. करावं तर काय करावं? आदेश असल्यामुळे निघाले. एका ठिकाणी पोहोचले. तिथे एका रात्र झाली म्हणून एका ठिकाणी झाडाखाली बसले. झाडाखाली बसले तर खाली मुंग्या होत्या.
मुंग्या अंगावर येतात, चढतात म्हणून थोडे वर चढले, झोप लागली, रात्र निघाली, सकाळी पाटील आले. आता पाटलांच्या शेतातला तो वाळलेला आंबा, त्या आंब्यावर ते बसले. पाटलांनी खाली बोलवलं, खाली उतरवलं, विचारपूस केली. ते म्हणाले मी पितांबर आहे, गजानन महाराजांचा शिष्य आहे. तर त्यावर पण त्यांची निंदा झाली. निंदा केल्यावर त्यांना असं सांगण्यात आलं की जर तुम्ही खरंच गजानन महाराजांचे भक्त आहात, शिष्य आहात, तर ह्या वाळलेल्या आंब्याला तुम्ही पानं आणून दाखवा. टास्क. प्रत्येकाला स्वतःचं सामर्थ्य माहीत नसतं. पितांबर महाराजांना स्वतःचं सामर्थ्य, स्वसामर्थ्य काही नाही आहे. सामर्थ्य कशाचं आहे? गुरुभक्तीचं आहे. महाराजांवरची श्रद्धा आहे, महाराजांची विनंती केली आणि खरंच झाडाला पालवी फुटली. इतकं सामर्थ्य फक्त संतांच्या सोबत राहिल्याने प्राप्त होतं. चंदनाच्या सोबत राहिलं की चंदनाचा सुगंध सुद्धा दुसऱ्यांना प्राप्त होतो. तसा इतका पातकी असलेला वारा जर समजा तुझ्या जलप्रवाहाच्या वरून जात असेल, जलौघाच्या वरून जात असेल, आणि त्या पाण्याच्या वाफेतून निर्माण होणारी जी छोटी छोटी कणं आहेत, ही कणं जर समजा त्या वाऱ्यामध्ये मिसळली तर तो वारा सुद्धा पवित्र होतो. इतकं सुंदर वर्णन. पुढे आपण पाहतो ललाटेया लोकैरिह खलु सलीलं तिलकता तमोहंतुम धत्ते तरुणतरमार्तंडतुलनां विलुम्पन्ति सद्यो विधिलिखितदुर्वर्णसरणीं त्वदीया सा मृत्स्ना मम हरत कृत्स्नामपि शुचम्. खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. पहा, ललाटेया लोकैरिह खलु सलीलं तिलकिता. हिंदू धर्मामध्ये एक प्रथा आहे, जन्माला आल्यानंतर 5व्या दिवशी एक 5वीची पूजा केली जाते. त्याला पण एक देवता सांगितली आहे, सटवाई म्हणून. तिचं पूजन करायचं आणि असं म्हणतात की ती येऊन जातकाच्या मस्तकावर त्याचं भविष्य लिहून जाते. हे मान्यता आहे. आणि तिच्याद्वारे लिहिलेलं जे असतं हे विधिलिखित मानलं जातं. विधिलिखित म्हणजे वर आपल्याला ज्यावेळेस जन्माला पाठवलं असतं त्यावेळेस जे ठरवलेलं आहे ते ती लिहून ठेवते. जगन्नाथ पंडितांनी फार सुंदर वर्णन केलंय. ललाटेया लोकैरिह खलु सलीलं तिलकिता, जिला एकेकाळी जननिज कपाळी तिलकिता. ललाटावर लिहिलेलं विधिलिखित ललाट रेखा जी आहे ती कधी बदलता येत नाही. त्यात जे लिहिलं ते लिहिलं. भविष्यात काय घडणार आहे हे कोणाला माहिती नाही, म्हणून ते बदलता येत नाही, ही गोष्ट वेगळी. आणि ते सगळं आपल्या ललाट रेखेवर लिहिलेलं आहे. प्रारब्धामध्ये जे आहे ते आपल्याला नाही बदलता येत. परंतु जगन्नाथ पंडितांचा असा विश्वास आहे, ते म्हणतायत तुझ्या किनाऱ्यावरची जी माती आहे त्या मातीत एवढं सामर्थ्य आहे, जर त्याचा तिलक कोणी लावला असेल
ललाटेया लोकैर्यः खलु सलीलं तिलकिता. तमो हंतुम धत्ते तरुण तर मार्तंड तुलना. माझ्या कपाळावरच्या रेघेवर, ललाट रेखेवर जे पण वाईट चुकीच्या गोष्टी, वाईट गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी नष्ट करण्याचं सामर्थ्य त्या मातीमध्ये आहे, त्या मातीच्या तिलकामध्ये आहे. विलुंपंती सद्यो विधी लिखित दुर्वर्ण सरणीं त्वदीयासा मृत्स्ना मम हरतु कृत्स्नामपि शुचम. शुच सांगितलं. शुच म्हणजे माझ्या ललाट रेखेमध्ये असलेली जी शोक आहेत ते नष्ट करण्याचं सामर्थ्य. शोक आणि दुःख हे फरक वेगवेगळे आहेत. दुःख वेगळे आणि शोक वेगळा आहे. चालता चालता जर समजा एखाद्या ठिकाणी बांधकाम चालू आहे, खिळे पडलेले असतात आणि चालताना एखादा खिळा पायाला लागला, प्रारब्धात होतं खिळा लागणं, ठीक आहे, लागलं, दुःख झालं. त्याच ठिकाणी तो खिळा काढून टाकला, डॉक्टरकडे गेलं, इंजेक्शन घेतलं, मोकळं झालं नाही. काहींचा असा एक स्वभाव असतो, खिळा लागला तर तो खिळा ज्यांनी तिथे ठेवला असेल त्याला तिथून बोलतील पहिले. या लोकांना कळत नाही, यांनी खिळा इथे ठेवून दिला, मला लागला, अजून कोणाला लागला असेल, त्याचा किती त्रास होतो, हे होतं, ते होतं, जे काय असेल त्यांचं ते बोलणं चालू. हा झाला शोक. स्वतःला पीडा झाली असेल ते दुःख आहे, स्वतःचं दुःख आहे, मोकळं झालं. माझ्यामुळे जर इतरांना काही त्रास होत असेल ती जरा शोक. असा जो शोक आहे हे सुद्धा नष्ट करण्याचं सामर्थ्य कोणाचं आहे? त्यात मातीच्या तिलकामध्ये आहे. जिला एकेकाळी जन निज कपाळी तिलकिता, हरे दुर्वर्णाची लिपी जिस विधी सूज्ञ लिहिता. ब्रह्मदेवाने जे लिहून ठेवले माझ्या कपाळावर, त्यात जो शोक आहे ते नष्ट करण्याचं सामर्थ्य तुझ्या त्या मातीमध्ये आहे. तमाच्या जे नाशा विषयी धरी मार्तंड उपमा, अशी तुझी माती मम परिहरू शोक गरिमा. शोक दुःख प्राप्त होणे. आता दुःख जे आहे ते सर्वांच्या नशिबात आहे, प्रत्येकालाच प्राप्त होतं. आपण मोठे मोठे माणसं पाहिले, त्यांच्या जीवनामध्ये दुःख आहेत. दुःखाच्या बाबतीमध्ये जर पाहायचं असेल तर दुःख जगामध्ये असलेल्या प्रत्येक मनुष्याला आहे. काही जण असे असतात जे सहजपणे मृत्यूस प्राप्त होतात, त्यांना सहज मृत्यू प्राप्त होतो. परंतु काही जे असतात त्यांना दुःख होतच होतं, मृत्यू प्राप्त होताना पण दुःख होतं. असे बरेच मोठे मोठे माणसं आहेत. आपण विचार करतो की हे मोठे आहेत, यांना दुःख कसं काय प्राप्त झालं? उलट आपल्यापेक्षा जास्त त्यांना झालं असेल. आपली क्षमता कमी म्हणून आपल्याला कमी होतं, त्यांची क्षमता जास्त म्हणून त्यांना जास्त होतं. परंतु म्हणून ते त्याचा शोक करीत नाहीत. आपल्याला थोडं झालं की आपण मोठं करतो. असा शोक नष्ट करण्याचं सामर्थ्य सुद्धा त्या गंगेच्या फक्त पाण्यामध्ये नाही, त्याच्या मातीमध्ये, जी माती तिच्या प्रवाहाच्या बाजूला आहे. नरान मूढांस तत्तत जनपद समासक्त मनसो, हसंतस्सोल्लासम विकच कुसुम व्रात मिषतः.
भगवंताच्या जवळ राहणे आम्हाला जर मुक्त व्हायचं असेल तर कुठेतरी भगवत चिंतन होणे महत्त्वाचं आहे, कुठेही का असेना. जिथे भगवत चिंतन होत असेल तिथे भगवंत आहे. गंगेचं स्मरण ज्या ठिकाणी होतं तिथे गंगा आहे. गंगेच्या काठावर वृक्ष आहेत, महावृक्ष आहेत, मोठे मोठे वृक्ष आहेत ते. आणि महत्त्वाचं सपुष्प आहेत, प्रफुल्लित होतात, फुलं पण आहेत. अशी फुलांची जी झाडं आहेत म्हणे, ती फुलांची झाडं फुलांच्या स्वरूपाने उगवलेलं फूल जसं हसतमुख दिसतं ना, कधी पण एखादं झाड जर असेल आणि त्याला चांगली फुलं लागलेली आहेत असं एखादं वृक्ष आपल्याला पाहिला आपण, तर ते वृक्ष आपल्याला प्रसन्न वाटतं. प्रसन्न वाटतं म्हणजे ते हसतमुख वाटतं. तर हे वृक्ष जे आहेत ना, जे तुझ्या काठावर आहेत, ते अशा मूर्ख व्यक्तींवर हसताना दिसतात. म्हणा मूर्ख व्यक्ती कोण, त्याचे एक प्रमाण लागेल. प्रत्येकाच्या मते प्रत्येकाचं काही ना काहीतरी प्रमाण वेगवेगळंच असतं. जगन्नाथ पंडितांच्या मते मूर्खांचं प्रमाण वेगळं आहे. ते अज्ञानांना मूर्ख म्हणत नाहीत. त्यांच्या मते मूर्ख कोण आहेत तर सुजन्मा पावोनी नरपशु कुदेशात मरती, असे लोक जे तुझ्या तीरावर नसून सुद्धा दुसऱ्या ठिकाणी राहून सुद्धा त्या ठिकाणी स्वतःला आनंदात आहे असं समजतात. आम्ही सद्भागी आहोत की आम्ही या ठिकाणी राहतो. कुठे? गंगेच्या काठावर नाही आहेत, दुसऱ्या ठिकाणी आहेत. दुसऱ्या ठिकाणी राहून पण स्वतः आनंदात आहोत असं समजतात ते मूर्ख. भाग्यवंत नाही आहेत ते. भाग्यवंताचं काल आपण उदाहरण पाहिलं. भाग्यवंत कोणाला म्हणावं? काल तुकाराम महाराजांच्या वचनानुसार जे पांडुरंगाला शरण गेले त्यांना भाग्यवंत म्हणावं. आणि हाच आशय जगन्नाथ पंडितांचा सुद्धा आहे. जे गंगेला शरण गेलेत ते भाग्यवंत, गंगेच्या काठावर आहेत ते भाग्यवंत, जे गंगेच्या काठावर नाहीत ते मूर्ख. आणि अशा मूर्खांवर ही जी झाडं आहेत म्हणजे तुझ्या काठावरची, ही फुलांच्या स्वरूपात हसतात. पुनाना सौरभ्यई सतत मलिनो नित्य मलिनाम. सुंदर उदाहरण आहे. बरं, ही फुलं कशी आहेत? नुसती फुलं नाही आहेत, मग कशी आहेत? पुनाना सौरभ्यैहि सतत मलिनो नित्य मलिनाम. जे नित्य मलिन आहेत अशा भुंग्यांना सुद्धा जे पवित्र करतात अशी ती फुलं आहेत. नुसतं हसतात असं नाही, आता फुलांचं सुद्धा पावित्र्य पाहिजे, तेव्हा त्यांचं हसणं आपण मान्य करू शकतो. त्यांच्या हसण्याला जर प्रमाण द्यायचं असेल तर त्यांचं पावित्र्य पण तितकंच महत्त्वाचं आहे. स्वतः पवित्र असू तर दुसऱ्यांना पवित्र करू. पवित्रता केवळ स्वतःपुरती मर्यादित राहत नाही. मंदिरात गेलो तर मंदिर तर पवित्र आहेच आहे. आपण आतमध्ये गेलो तर आपण सुद्धा पवित्र होऊनच बाहेर निघतो.
भगवंताचं अस्तित्व जर त्या ठिकाणी आपण स्थापित करून ठेवलं तर भगवंताचं अस्तित्व आहे म्हणून ते पवित्र आहे, आणि आपण तिथे गेलो तर आपण सुद्धा पवित्र होतो. तेव्हाच आपण बाहेर आल्यावर आपल्याला प्रसन्न वाटतं. कुठल्याही सणाच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मंदिरात का जावं? तयारी केल्याच्यानंतर तर आपण तसंही पवित्र आहोतच की, स्नान केलं पवित्र झालो. मंदिरातच का जावं? प्रसन्नतेसाठी जावं. मंदिरात गेल्यावरच प्रसन्न वाटतं. घरी सुद्धा भगवंताचं दर्शन घेतल्यानंतरच पवित्र वाटतं. घरी 10 दिवसांचं सूतक जर पडलं तर देवपूजन केलं जात नाही. 11व्या दिवशी शुद्धी झाल्यावर, सूतकातून मुक्त झाल्यावर ज्यावेळी आपण घरी देवतांचं पूजन करतो त्यावेळी आपल्यालाच प्रसन्न वाटतं, आपलं घर प्रसन्न वाटतं. 10 दिवस घरात काही नसतं तर ते पण अप्रसन्न वाटतं. शोक आहे म्हणून अप्रसन्न वाटणे ही गोष्ट वेगळी आहे. शोक आहे तर अप्रसन्न वाटणारच आहे, प्रसन्न वाटणारच नाही आहे. परंतु घरात देवतांचं पूजन झालं नाही तर त्या घरात तसंही प्रसन्न वाटत नाही. अधिष्ठान, परमेश्वराचं अधिष्ठान ज्यावेळेस तिथे येईल त्यावेळेस त्याला आपण प्रसन्नता मानतो. तसंच मंदिरात सुद्धा आहे. मंदिरात प्रसन्नता का वाटते? कारण परमेश्वराचं अधिष्ठान आहे. जोवर तिथे पूजन घडतं तोवर तिथे प्रसन्नता आहे, पावित्र्य आहे. म्हणून आपण मंदिरात गेल्यावर आपल्याला पवित्र वाटतं, आपल्याला प्रसन्नता वाटते. कधीही मंदिरात गेलो तर आपल्याला देवपूजाची, भगवंताचं स्वरूप जे आहे हे प्रसन्न वाटतं. मग सतत मलिन, नित्य मलिन असलेली ही भुंगे जे आहेत, हे भुंगे ज्यावेळेस त्या फुलांवर येऊन बसतात त्यावेळेस ते सुद्धा पवित्र होतात. कशामुळे? तर त्यांच्या सुगंधाने, नुसते नाही. त्या फुलांच्या सुगंधाने पवित्र होतील. कोण? तर सतत नित्य मलिन असणारे भुंगे सुद्धा. आणि अशा फुलांच्या द्वारे ते वृक्ष हसतात. आणि जगन्नाथ पंडितांचं असं म्हणणं आहे की ही जी वृक्ष आहे, जी वृक्ष फुलांच्या द्वारे अशा मूर्ख व्यक्तींवर हसतात, ही वृक्ष सुद्धा माझा सखा होवोत. सखा म्हणजे काय? महत्वाचा मुद्दा, फार महत्वपूर्ण विषय आहे. सखा म्हणजे मित्र आहे. मित्रासाठी सखा हा शब्द आहे, तर सुहृद असा पण शब्द आहे. मित्र हा सुद्धा शब्द आहे. पण या ठिकाणी वापरताना सखा असाच वापरला का? प्रत्येक शब्दाचा वेगवेगळा अर्थ आहे. नवऱ्यासाठी भरता शब्द आहे, पत्नीसाठी पत्नी असा शब्द आहे, भार्या असा पण शब्द आहे. वेगवेगळे शब्द आहेत. त्या प्रत्येक शब्दाचा वेगवेगळा अर्थ होतो. तसा सखा ह्याचा पण वेगळा अर्थ होतो. स म्हणजे सहित आणि ख म्हणजे हृदय. जो हृदयाच्या सोबत असतो तो सखा. फार सुंदर वर्णन आहे. सन्मित्र लक्षण सांगताना आपले ऋषीमुनी सांगतात, गुह्यम च गुहयति गुणान प्रकटीकरोति. आपल्यातलं जे गुह्य आहे, जे दोष आहेत, हे न सांगता केवळ आपल्यातले गुण जो प्रकट करतो तो सन्मित्र आहे, चांगला मित्र आहे. याचा अर्थ मित्रांना सर्व काही माहिती असतं. आपल्यातले चांगले गुण पण माहिती असतात, वाईट पण माहिती असतात, सर्वच. म्हणून त्यांना सखा म्हटलं जातं, कारण ते हृदयाच्या सोबत आहेत, हृदयाने सोबत आहेत. केवळ
संकट काळामध्ये उभे राहतात म्हणून मित्र नाहीत म्हटलं जातं. विवाह संस्कारामध्ये सप्तपदी होते, तर सखा सप्तपदी भव असं एक वचन आहे. पतीने पत्नीला म्हणायचे की तू माझी सखा हो. त्याचं कारणच हे आहे. एक थोडासा सखोल विचार जर केला तर या ठिकाणी जगन्नाथ पंडितांचं म्हणणं पण हे आहे, मूर्खत्वाचा परिचय देताना मूर्ख कुणाला म्हणावं, तर द्वेष मत्सरादी विकार ज्यांच्यामध्ये आहेत त्यांना मूर्ख म्हणावं. तुझ्यापासून दूर राहणारे, तुझ्या तीरापासून दूर राहणारे, तुझ्या तीरापर्यंत न येणं शक्य कुणाला नाही आहे, ज्यांच्यामध्ये द्वेष मत्सरादी षड रिपू आहेत, सगळे दोष आहेत, ते तुझ्या तीरापर्यंत पोहोचूच शकत नाहीत. ज्यांच्यामध्ये ह्याचा निचरा होतो, म्हणजे हे सगळे निघून जातात, ते हुशार, ते चांगले, ते सज्जन, त्याला भाग्यवंत म्हणूयात. ते मूर्ख नाही होणार, कारण ते कोणत्याही ठिकाणी राहिले, तुझं स्मरण जरी केलं तरी पण तू तर आहेसच. सुजन्मा पावोनी नरपशु कुशात कुदेशात मरती, तया पुष्पव्याजे हसुनी अगती ते सुचविती, स्वसौगंध्ये नित्य भ्रमर कुलमालिन्य हरिते, घडो देशा तुझ्या पुलिन तरुचे सख्य अमुते. असे पुष्प ज्या वृक्षांवर उगवतात, कसे पुष्प, जे स्वतःच्या सुगंधाने नित्य मलिन असलेल्या त्या भुंग्यांना, सतत मलिन असलेल्या त्या भुंग्यांना सुद्धा पवित्र करतात. नित्यम अलीन. असे वृक्ष माझे सखे होवोत किंवा झाले पाहिजे. का झाले पाहिजे? कारण त्यांच्या संपर्कात आल्यावर सतत मलिन असलेले भुंगे जर पवित्र होत आहेत तर मी पण पवित्र होईलच की. जर तो वारा पवित्र होऊ शकतो, असा वारा जो स्वतः चोर आहे, जो खुनी आहे, वारा काय करतो? चोर आहे, चोरी करतो, खून पण करतो. आणि असा महापातकी वारा जर तुझ्या जलस्पर्शाने पवित्र होतो तर तो पण माझा सखा झाला पाहिजे ना. त्याच्या स्पर्शाने मी पण पवित्र होईल. पंडितांच्या, जगन्नाथ पंडितांच्या मते लौकिकदृष्ट्या गंगेच्या काठावरच राहिलं पाहिजे असं नाही आहे. आपण दूर राहून सुद्धा गंगेच्या काठावर राहण्याचं सद्भाग्य प्राप्त करू शकतो. गंगेचं स्मरण फार महत्त्वाचं. गंगा गंगेति यो ब्रूयात योजनानां शतैरपि, योजनानां अपि शतैः योजनानां अपि गंगा गंगा इति ब्रूयात. शेकडो हजारो योजनांच्या पलीकडे असल्यावर सुद्धा केवळ गंगा 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 असं म्हटलं, सहा नरः मुच्यते सर्व पापात, सर्व पापेभ्यः मुच्यते.
नुसतं गंगेचं स्मरण केलं, गंगा गंगा असं म्हटलं, तरीही त्या मनुष्याची सर्व पातकांपासून मुक्तता होऊन त्याला विष्णुपद प्राप्त होतं, विष्णुलोक प्राप्त होतो. इतका सुंदर अर्थ आहे. म्हणून स्नान करताना, पूजन करताना प्रत्येक वेळी गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नमामि गंगे तव पादपंकजं सुरासुरैः वन्दित दिव्यरूपम् इत्यादी म्हणण्याची जी प्रथा आहे, जे प्रघात आपल्याला घालून दिलेला आहे आपल्या संस्कृतीमध्ये आलेला, हा केवळ त्याच्यासाठी आहे. स्मरण मात्र संतुष्टाय. केवळ स्मरण करा, भगवंत संतुष्ट होणारच आहे, तो कुठल्याही स्वरूपात असेल. भगवंताचं एक वचन आहे, भगवद्गीतेमध्ये येतं, परित्राणाय साधूनाम. मी येईल, कशासाठी येईल तर साधूंचं रक्षण करण्यासाठी येईल. हे महत्त्वाचं मुख्य कारण त्याचं हेच आहे, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृतां. दुष्कृतांचं नंतर आम्ही हे करू, विनाश करू. मी येण्यासाठीच बसलेलो आहे, फक्त तुम्ही बोलवा. तुम्ही जेव्हा स्मरण कराल मी यायला तयार आहे. फक्त आपल्या बोलवण्याची वाट भगवंत पाहतो. कुठल्याही स्वरूपात असेल भगवंत यायला तयार आहे. वेळ पडली तर स्तंभ फोडून नरसिंहाच्या स्वरूपात सुद्धा आपल्या समोर प्रकट होऊ शकतो. मित्र म्हणून बोलवलं तर कृष्णासारखा सखा पण बनवू शकतो. असा कुठल्याही स्वरूपात परमेश्वर आपल्याला समोर येऊ शकतो. तो येण्यासाठीच बसला, आपल्याला बोलवण्याचं काम आहे. आपण बोलवत नाही, आपली चूक तिथे होते. आपण काम क्रोधादी षड्रिपूंमध्ये अडकून बसलो. गर्व अहंकार आपल्यामध्ये बसला. मला माझ्या सामर्थ्यावर विश्वास आहे ही गोष्ट वेगळी, मला केवळ माझ्याच सामर्थ्यावर विश्वास ही गोष्ट वेगळी. आणि केवळ हा शब्द आपल्यामध्ये येतो ना, म्हणून परमेश्वर येत नाही. परमेश्वर प्राप्त न होण्याचं मागं कारण तेवढंच आहे. क्या एक स जो असतो ना, तो एक फार महत्वाचा आहे. म्हणून जगन्नाथ पंडित म्हणतात, स्वसौगंधे नित्य भ्रमर कुश मालिन्य हरिते पुनाना सौरभ्ये सतत मलिनो नित्य मलिनान. सखायो न संतु त्रिदश तटिनी तीरतरवः. असे ते जे वृक्ष आहेत ज्यांच्या सुगंधाने सतत मलिन असणारे ते भुंगे, ते सुद्धा पवित्र होतात. असे वृक्ष माझे मित्र झाले पाहिजे, माझे सखा झाले पाहिजे. यदंतः खेलंतो बहुलतर संतोष भरिता नकाका नाकाधीश्वर नगर साकांक्ष मनसः. कावळा कसा असतो? कावळा कसा असतो? काळा.
कावळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक काळा पक्षी येतो, है ना. त्याचं बाह्य वर्णन नाही, अंतर्गत वर्णन जर आपण पाहिलं ना, तर कावळा हा अत्यंत असभ्य प्राणी म्हणावा किंवा असभ्य पक्षी म्हणावा. असभ्य म्हणण्याच्या मागे उद्देश एवढाच आहे की त्याला तुम्ही चांगलं जर खाऊ घातलं तर चांगलं नाही खाणार, है ना. ते सडलेलं असेल त्याला फार प्रिय, सडलेल्या गोष्टी तो खाईल. चांगल्या ठिकाणी पत्रावळ वाढून ठेवले तो खाण्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागते. पण तो उकिरड्यावर असेल तर तो स्वतः जाईल खायला, त्याला वाट पाहण्याची गरज नाही. पोट भरण्यासाठी पण तो हे पाहतो की उकिरडा कुठे आहे का, उकिरड्यावर जाऊन मी पहिले खाईल. आणि शेवटी पक्षी जरी म्हटला तरी स्नानाकरिता तर पाणीच लागणार ना. स्नान करायचं कशाने करणार, पाण्यानेच करणार. मग असे कावळे जर तुझ्या पाण्यामध्ये स्नान करत असतील, कावळ्यांना थोडंच कळतंय की पाणी कशाचं आहे. असा कावळा जर तुझ्या पाण्यामध्ये स्नान करत असेल तर त्याला स्वर्गाची सुद्धा इच्छा होणार नाही. ईश्वर नगर साकांक्ष मनसः, त्याची इच्छा नाही राहणार की मला स्वर्ग प्राप्त व्हावा. आणि मी गंगेच्या पाण्यामध्ये स्नान केलंय म्हणून मला स्वर्गाची सुद्धा इच्छा नाही. निवासाल लोकानाम जनिमरण शोकापहरणम, केवळ स्वतःचं अस्तित्व असेल कुठेही तर लोकांचं जन्म मरणाचे फेरे सुद्धा चुकवू शकेल असं तुझं जे पाणी आहे ना, गंगेच्या पाण्याचं सामर्थ्य आहे ते. ब्रह्मांडाला वाळलेल्या भोपळ्याप्रमाणे वाहून नेण्याचं सामर्थ्य आहे. तर मनुष्यांचा जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती करण्याचं सामर्थ्य तर आहेच. आणि असं जे सामर्थ्य आहे ना तुझ्या पाण्याचं, ते कावळ्याला सुद्धा तुझ्या पाण्यामध्ये स्नान केल्यानंतर स्वर्गाची इच्छा राहत नाही. असं ते तुझं जनांना जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून चुकवण्याचं सामर्थ्य असणारं पाणी आमचा सुद्धा श्रमपरिहार करण्यास समर्थ आहे. तदे तत्ते तीरम श्रमशमन धीरम भवतु नः, आमचा श्रमपरिहार करू. इतकं मोठं सामर्थ्य आहे तुझ्या पाण्याचं. काय काय सामर्थ्य आहे तुझ्या पाण्याचं, तर तुझं पाणी आमच्या मध्ये असलेले षड्रिपू वाहून नेऊ शकतो. तुझ्या पाण्याने भिजलेली तुझ्या तीरावरची माती ही आमच्या ललाट रेखेवरचं शोक, आमचा जो शोक आहे हा पण नष्ट करू शकतो, पुसून टाकू शकतो. पुसताना काय पुसावं हे पण महत्त्वाचं. एक कालचं उदाहरण देतो. आपले ते न्यासी आहेत प्रेमगिरीकर, त्यांच्याकडे काल भोजनाची सोय होती, फार सुंदर सोय होती. तिथे फुलांची रांगोळी घातलेली होती ताटांच्या भोवती. एक पंगत झाली, दुसरी पंगत बसणार. वैशिष्ट्य आहे, ज्यांनी पण कौतुक आहे खरं तर. ते पान उचलल्याच्या नंतर पानाखालचं खरगडं आवरायचं, त्या रांगोळीला धक्का न लावता हे सगळं साफ केलंय. पुसताना सगळंच नाही पुसलं, जेवढं वाईट तेवढं काढलं.
तर माझ्या जीवनातलं दुःख जरी असलं तरी शोक वाहून नेण्याचं सामर्थ्य त्या मातीमध्ये आहे. दुसरं अजून काय काम करू शकतो, तर मला सुद्धा माझ्यातल्या षड्रिपूंचा त्याग करून मला सुद्धा वाळलेल्या भोपळ्याप्रमाणे परतीरावर घेऊन जाऊ शकते. इतकं सामर्थ्य तुझ्या पाण्यामध्ये आहे. कायिक वाचिक मानसिक सांसर्गिक ज्ञाता ज्ञात स्पृष्टास्पृष्ट भुक्ता भुक्त पिता पित सकल दोष स्नानविधीच्या संकल्पामध्ये येतात. नम कायिक वाचिक मानसिक सकल दोष परिहारार्थम गंगा भागीरथी तीर्थे स्नानमहम करिष्ये. स्नान केलं तर ही सगळी पातकं तिथून नष्ट होती. कायिक म्हणजे माझ्या देहाकडून होत असतील, ब्रह्महत्यादी पातकं आहेत, गोहत्यादी पातकं आहेत, भ्रूणहत्यादी पातकं आहेत, चौर आहे, महापातक आहे ती. चोरी करणे सुद्धा फार मोठं पातक आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पातकाचं वेगवेगळं विश्लेषण केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या पातकांचा नाश कशाने होणार? तुझ्या स्नानाने होणार. तुझ्या पाण्याने जे स्नान करतील त्यांचं ते पातकं नष्ट होतील. काही काही ठिकाणी ना कर्म फार महत्वाचं आहे. पुराणातल्या कथा याच्याचसाठी असतात. आपण काय केलं पाहिजे हे सांगतात. काय होतं ते नाही सांगत, आपण काय केलं पाहिजे ते सांगतात. ह्या ब्रह्मांडाची निर्मिती एका सुवर्णलिंगातून झाली आणि अशा त्या सुवर्णलिंगाचं आदी अंत कोणाला माहिती नाही. सुरुवात झाली त्यावेळी एका पिंपळाच्या पानावर भगवान श्री विष्णूंचं अवतरण झालं. त्यांच्या नाभी कमलामध्ये ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. ब्रह्मदेवाला अहंकार झाला की मीच प्रथम पुरुष आहे. नंतर त्यांनी त्या कमळाचा देठ बघत बघत गेले कुठून आले हे. नंतर त्यांना कळालं की तिथे श्रीहरी विष्णूसुद्धा आहेत. हे दोघंच जण होते. तिथे त्यांना एक सुवर्णलिंग दिसलं. मग एकाने ठरवलं की मी वर जाणार, याचा आधी काय तो पाहणार. एकाने म्हटलं अंत काय ते पाहणार. ब्रह्मदेव आधी बघायला गेले, श्रीहरी विष्णू अंत बघायला गेले. असं बघत असताना त्यांना आधी पण सापडेना अंत पण सापडेना. परंतु ब्रह्मदेवांना थोडंसं स्पर्धा असते. स्पर्धा म्हटलं विजयी होण्याची इच्छा तर प्रत्येकाची आहे. ब्रह्मदेवाने येऊन सांगितलं की मी आधी शोधला, वर किती उंच आहे हे मला दिसलं आणि मी तिथे पूजनसुद्धा केलं केतकीच्या पुष्पांनी. त्या ठिकाणी महादेव प्रकट झाले. महादेवाने पुन्हा त्यांचा एक मस्तक कापलं. त्या ठिकाणी त्यांना ब्रह्महत्येचं पातक लागलं. जसं ते मस्तक कापलं तसं त्यांच्या खांद्याला येऊन चिटकलं. मग काय करावं, फार फिरले. फिरल्याच्या नंतर गौतमी तटावर आले आणि कुशावर्त कुंडात स्नान केल्यावर ते ब्रह्महत्येचं पातक तिथे नष्ट झालं. ज्या परमेश्वराच्या मस्तकावर गंगा आहे अशाच सुद्धा ब्रह्महत्येचं पातक स्नान केल्याशिवाय जात नाही. कर्म करणं महत्वाचं. आम्ही जोवर कर्म करणार नाही तोपर्यंत आम्हाला त्याचं फलित प्राप्त होणार नाही. भूक लागल्यानंतर जेवण आपल्यालाच करावं लागेल. स्मरण केल्याने भूक नाही शमणार ना. लहान मूल जे आहे, जे तान्हं मूल आहे, ज्याला बोलता येत नाही, असं मूल सुद्धा भूक लागल्यानंतर ज्यावेळेस रडेल त्यावेळेस आई त्याला पाजेल.
आईला जर विचारलं की बाबा ती रडण्यापर्यंत वाट का पाहिली, ते म्हणे मला कसं कळेल तो त्याला भूक लागली म्हणून. ते रडेल तेव्हा मला कळेल की त्याला भूक लागली. म्हणजे कर्म करणं महत्वाचं, त्याशिवाय फलित कसं प्राप्त होईल. तहान लागली म्हणून वेळेवर कोणी विहीर खंदत नाही, अगोदर खंदून ठेवलेली असते, कर्म अगोदर झालेलं आहे, तेव्हा फलित प्राप्त होतं. की तहान लागली की पाणी ताबडतोब मिळतं. मला जर भूक लागली, तहान लागली, तर पाणी मलाच प्यावं लागणार आहे, अन्न मलाच खावं लागणार आहे. कोणी दुसऱ्यांनी खाल्लं म्हणून माझं पोट नाही भरणार. जर ब्रह्महत्या माझ्याकडून झाली आहे तर प्रायश्चित्त सुद्धा मलाच घ्यावं लागेल. गोहत्या माझ्याकडून झाली असेल तर गोहत्येचं पातक नष्ट करण्यासाठी प्रायश्चित्त सुद्धा मलाच घ्यावं लागेल. चोरी जर माझ्याकडून झाली असेल तर प्रायश्चित्त मलाच घ्यावं लागेल. मग हे काय आहे, मला गंगेत जाऊन स्नान करावं लागेल, ते मला करावं लागेल. मनुष्याचा एक स्वभाव आहे, कर्म मी केलं ना तर एक फलित मला नको. जर ते दुष्कर्म असेल तर त्याचं फलित मला नाही पाहिजे. सत्कर्म मी करणार नाही पण मला फलित पाहिजे. आजकाल जे पौरोहित्य करतात ना, त्यांना सतत लक्षात येणारी एक गोष्ट आहे, यजमानाकडे जर समजा एखादं कर्म करायला गेले, यजमानाला प्रत्येक गोष्ट सांगावी लागते. यजमान पत्नीला सांगण्याची गरज नाही, त्यांना सगळं माहिती असतं. यजमानांना जर म्हटलं का तुम्हाला का माहित नाही, ते म्हणतात ही माझी अर्धांगिनी आहे ना, तिने केलं मला अर्ध भेटणारच आहे. मी कर्म नाही करणार, कर्म दुसरे करतील, फळ मला पाहिजे. दुष्कर्म असेल तर ते माझ्याकडून सहजासहजी होईल, पण मला त्याचं फलित नाही पाहिजे. शास्त्रानुसार पत्नी जर अर्धांगिनी आहे तर तिला अर्धफलित मिळणार आहे, आपल्याला नाही मिळणार. पुरुषांना नाही मिळणार, स्त्रीला मिळेल. आणि तेही पुरुषाच्या पुण्याचा अर्धफलित मिळणार आहे. पुरुषाच्या सत्कर्मातून जे फलित प्राप्त होणार आहे पुरुषाला, त्यातला अर्ध स्त्रीकडे जाणार आहे. स्त्रीच्या कर्माचं फलित आपल्याला नाही मिळणार. म्हणून कर्म जर करायचंय तर त्याचं प्रायश्चित्त सुद्धा आपल्यालाच करावं लागेल, त्याशिवाय त्याचं फलित मिळणार नाही. सत्कर्म करायचं असेल तरच फलित, सत्कर्माचं फलित जर पाहिजे तर सत्कर्म करावे लागतील. दुष्कर्माचं फलित जर नको असेल तर दुष्कर्मापासून परावृत्त व्हावं लागेल. गोहत्येचं फलित जर नको असेल तर गोहत्या करायची नाही. मांसाहाराचं फलित जर नको असेल तर मांसाहार करायचा नाही. अपेयपानाचं जर फलित नको असेल तर अपेयपान करायचं नाही. पण मनुष्याची वृत्ती अशी आहे, दुष्कर्म सहज घडतात आमच्या हातून, परंतु त्याचं फलित आम्हाला नको. मग यावर उपाय काय? तर तिथे एका प्रवचनाला आम्ही गेलो होतो, तिथे त्यांनी सांगितलं गंगा स्नान केलं की सर्व पातक नष्ट होतं, चला गंगा स्नान करून घेऊ, मोकळं हो. मुद्दाम केलेल्या कर्माचं फलित हे गंगा स्नानाने सुद्धा जात नाही. मुद्दाम तुम्ही जर काही कर्म करत असाल त्याचा लेखाजोखा कायमचा तसाच राहतो, लॉकरमध्ये जमा. ज्यावेळेस आपण तिथे जाऊ आपलं लॉकर उघडलं जाईल, सगळं कर्म काढलं जाईल, हे तुम्ही मुद्दाम केलं होतं हे जमा आहे आणि याचं फलित तुम्हाला भोगावंच लागेल. तुमच्याकडून चुकून झालं असेल त्याच्यासाठी प्रायश्चित्त आम्ही पृथ्वी तलावर दिलेली आहेत. आणि प्रायश्चित्त पृथ्वी तलावर सांगितले म्हणून मुद्दाम कर्म करून जर तुम्ही स्नान करून मोकळे होण्याचा विचार करत असाल तर तसं होणार नाही.
म्हणून तुझं जर समजा जल इतकं पवित्र आहे, किती पवित्र आहे, तर जो कावळा आहे हा कावळा जरी, कावळा कशाचं प्रतीक सांगितलं आहे, ते दुष्कर्माचं प्रतीक सांगितलेलं आहे कावळ्याला. दुष्कर्माचं प्रतीक का सांगितलं आहे, तो काय खातो, जे अभक्ष्य करावं तेच तो खातो, त्याचं खाद्य आहे ते, निसर्गाने त्याला खाद्य दिले, त्याला तेच खावं लागेल. तुम्ही जर सिंहाच्या समोर पंचपक्वान्नाचं ताट ठेवलं, तो खाणार आहे का? नाही. निसर्गाने त्याला त्याच्यासाठी बनवलंच नाही आहे, त्याचं खाद्य वेगळं आहे, त्याला शिकार करूनच खावं लागेल, हे त्याचा स्वभाव आहे. तो त्यांनी जर शिकार केली तर त्याचं पातक कसं लागेल त्याला? मग असाच एक विषय शाकाहाराच्या बाबतीत पण येऊ शकतो. काय येऊ शकतो? कारण विज्ञान सांगतं जीव जो आहे, चैतन्य जे आहे, हे सगळ्या सजीवांमध्ये आहे. बरोबर आहे. प्राण्यांमध्ये आहे तसं पक्ष्यांमध्ये पण आहे, पक्ष्यांमध्ये आहे तसं वृक्षांमध्ये पण आहे, वृक्षांमध्ये आहे तसं झाडाझुडपांमध्ये पण आहे. बरोबर. मग एक प्रसंग असा आला, मला एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला होता, मांसाहार केला तर त्याचा दोष लागतो. कारण तुम्ही एखाद्या प्राण्याला मारता आणि तो त्याचं मांस खाता, तुम्हाला त्याचा दोष लागतो, आम्ही मान्य करतो. पण शाकाहार जर करायचं असेल तर तुम्हाला झाडांना मारावं लागेल, त्याशिवाय तुम्ही खाऊ शकणार नाहीत. बरोबर आहे ना? पालक जर खायची असेल तर पालकाच्या झाडाची पानं तोडावी लागतील, त्याशिवाय तुम्ही खाणार आहेत का? मग ती हिंसा होणार नाही का? हा पण फार महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे वृक्ष तोडायचा असेल, तुम्हाला जर गाजर खायचं असेल तर झाड मुळासकट उपटावं लागेल. आलू खायचं आहे तर मुळासकट उपटावं लागेल. ते उपटल्याच्या नंतर तर ते झाड तर मेलच ना. मेल्याच्या नंतर त्याचा दोष नाही लागणार का? विज्ञानाच्या भाषेत उत्तर देतो थोडंसं, फार महत्त्वपूर्ण आहे. कारण आहे की आजची पिढी जी आहे ना, ही विज्ञानावर जास्त विश्वास ठेवते, अध्यात्मावर नाही. आपल्या शरीरामध्ये मज्जासंस्था आहे. मज्जासंस्थेचं काम जे आहे ना, ते हे आहे की आपल्या मेंदूपासून ती सुरू होते आणि आपल्या शरीराच्या प्रत्येक पॉईंटपर्यंत एक एक मज्जा पोहोचलेली असते, ज्याला नर्वस सिस्टीम म्हणतात, नर्व्स म्हणतात. अगदी धाग्यासारखे, धाग्यापेक्षा पण बारीक बारीक असतात ते. आणि त्यांचं कार्य असं आहे, जर त्वचेचा विचार केला तर त्वचेला स्पर्श झाला तर हा स्पर्श मेंदूपर्यंत पोहोचवून देणे, हे काम त्या मज्जासंस्थेचं आहे. जर चिमटा घेतला असेल किंवा अगरबत्तीचा आपल्याला चटका लागत असेल तर अगरबत्तीचा चटका लागताना ते ताबडतोब समजत नाही. त्याचं कारण आहे की पहिले त्या मज्जासंस्थेतून, त्या मज्जेपासून तो दाह मेंदूपर्यंत पोहोचणार आणि मेंदूपासून दुसरा एक आदेश येणार आहे की आता हात काढ, तिथून तुला चटका बसतोय, हात काढ. आणि ही संपूर्ण घटना जी आहे मायक्रो सेकंडमध्ये घडते, खूप कमी काळामध्ये घडते. याला चेतनावृत्ती म्हणतात. ठीक आहे ना? आणि हिंसा त्यालाच म्हटलं जातं ज्या ठिकाणी आपल्याला होणारा त्रास आपल्याला समजतो, म्हणजे ज्याच्यामध्ये ही चेतना आहे. चेतना म्हणजे जीव नाही, ही चैतन्य तत्व ज्याच्या ठिकाणी आहे त्यालाच हा त्रास समजतो. आणि तो प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये आहे, झाडांमध्ये किंवा छोट्या छोट्या रोपांमध्ये वगैरे हे नसतं. त्यामुळे ते जर खाल्लं तर त्याला मांसाहार नाही म्हटलं जाणार किंवा त्याचा दोष लागणार नाही. त्यात दोष न लागण्याचं कारण हे आहे की त्यांना त्रास समजतच नाही काय होतोय. मला जर कोणी त्रास देत आहे हे जर मला समजलं तर मी त्याच्या बदल्यात काहीतरी प्रतिक्रिया देऊ शकतो, आणि प्रतिक्रिया देणं म्हणजे याला हिंसा म्हणतात.
जे प्रतिक्रिया देऊ शकतात त्यांना त्रास देणे ही हिंसा आहे. वृक्षांना प्रतिक्रिया देता येत नाही. का देता येत नाही? कारण त्यांना झालेला त्रास समजत नाही. त्यामुळे त्यांना तुम्ही मुळासकट उघडलं काय किंवा त्यांची पानं तोडली काय. अर्थात आहाराच्या बाबतीतलाच विषय हा फक्त. आमच्या रस्त्यात झाड आलं म्हणून ते उपटून नाही टाकायचं. अन्यथा या वाक्याचा दुरुपयोग पण होऊ शकतो. आज वृक्षांची गरज खूप आहे भारतात. साधारण 400 ते 500 करोड वृक्षांची आवश्यकता आहे भारतामध्ये. अन्यथा आज आपण पाहतो की आजचंच टेम्परेचर जर पाहिलं आपण 44 डिग्री सेल्सिअस आहे. आणि जंगलतोड जी होत आहे त्याच्यामुळेच होत आहे. जंगलतोड आहे किंवा सिमेंटचं जंगल जे निर्माण होत आहे याच्यामुळे जमिनीमध्ये पाणी साठवत नाही. जमिनीमध्ये पाणी साठवत नाही तर वृक्ष पण वाढत नाहीत. नद्यांचं पाणी कमी झालं. हा दुरुपयोग होऊ नये. तर अशी हिंसा, असं जे अभक्ष भक्षण करणारा तो जो कावळा आहे, हा कावळा जरी तुझ्या पाण्यामध्ये स्नान करत असेल याचा अर्थ हा झाला की त्यांनी पातक केलं. पातक केलं कारण हे आहे की त्याचा निसर्ग नियम आहे. तो निसर्ग नियमाने त्यांनी पातक केले. त्यांनी मुद्दाम पातक नाही केलं. त्यांनी मुद्दाम मांसाहार नाही केला. मुद्दाम मांसाहार करणे हे ह्याचा परिहार होत नाही. त्यांनी जे पातक केलं ते नकळत केलं. त्याने निसर्ग नियमाने केलेलं आहे. त्याचा तो नियम आहे किंवा निसर्गाने त्याला सांगितलेलं आहे त्याचं खाद्य हे त्याने ते खावं. तर त्याच्याकडून ते पातक घडतंय आणि म्हणून त्यांनी स्नान केल्यावर तो पवित्र झाला. असं जे तुझं पाणी आहे ते माझं श्रमहरण करू, माझं सुद्धा दुःख नष्ट करू, माझी सुद्धा पातकं जी आहेत ती नष्ट करू. कोणती पातकं? जी नकळत घडतात तीच पातकं. मुद्दाम केल्या जातात ती पातकं नाही. वाचिक पातकांचं परिहरण होतं, पण मी जर मुद्दाम कुणाला अपशब्द बोलत असेल, जाणून अपशब्द बोलत असेल, तर त्याचं परिहरण नाही होणार आहे. त्यासाठी एकदा नाही, रोज जरी गंगा स्नान केलं तरी परिहरण होणार नाही. त्यासाठी एकच उपाय, क्रोधावर नियंत्रण करणे, क्रोध नियंत्रित करणे, षड्रिपूंना आपल्यापासून दूर करणे, जे आपले शत्रू आहेत त्यांना बाजूला करणे, अहंकार दूर करणे, हाच त्यावर उपाय आहे. आणि हा उपाय केल्याच्या नंतरच आपल्याला त्याचं फलित काहीतरी प्राप्त होईल. अथवा मी अपशब्द बोलल्याचं पातक माझं स्नान केल्यावर नष्ट होत आहे आणि स्नान करून आल्यावर पुन्हा अपशब्द बोलत असेल तर त्याला काय अर्थ आहे? एक प्रायश्चित्त घेऊन मी माझे पाप नष्ट करतोय आणि पुन्हा आल्यावर तीच पातक करत असेल तर प्रायश्चित्त घेऊन पण फायदा नाही आहे. शरीराकडून होणारी पातकं, मनातून होणारी पातकं, वाचेकडून होणारी पातकं, संपर्कातून होणारी पातकं, सांसर्गिक, जाणून बुजून केलेली पातकं तर नष्ट होणार नाही, परंतु अज्ञानतेतून होणारी पातकं नक्कीच नष्ट होऊ शकते. लहानपणी आम्हाला आई वडील आमचे सांगायचे, एखाद्या वेळी जर समजा आम्ही एखादा दगड मारत असू आणि तो चुकून एखाद्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये असं व्हायचं, घरातून शाळेत जायचं तर मधात डबकी लागायची आणि आम्हाला सवय दगड घ्यायचा टाकायचा, दगड घ्यायचा टाकायचा, डबक्यात दगड टाकायचा. एकदा चुकून तो बेडकीला लागला, बेडकी होती तिथे, बेडूक, त्या बेडकाला लागला.
घरी आल्यावर सांगितलं, म्हटलं असं असं झालंय, माझ्याकडून चुकून तो दगड त्या बेडकाला लागला. आमची आजी होती, आमची आजी म्हणायची, चुकून झालंय ना त्याचं फलित नसतं. फलित नसतं म्हणजे काय? म्हणजे मी जर आता चुकून केलं तर फलित नाही आहे. उद्या चालून मी मुद्दाम दगड मारला आणि म्हटलं चुकून लागला, तर हे होत नाही ना. मला तर माहिती आहे, कमीत कमी दुसऱ्या कोणाला माहीत नसलं, मला तर माहिती आहे मी मुद्दाम केले की चुकून केले. मग दुसऱ्या दिवशी आमची आजी स्नान घालताना गंगेचं स्मरण करून स्नान घालायची. गंगेच्या मुनीचे व गोदावरी सरस्वती नमामि गंगे तव पादपंकजम. गंगेचं स्मरण करायचं, पाण्यामध्ये गंगेचं आवाहन करायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं. मानसिक ते नकळत घडलेलं पातक जे आहे त्याचं परिहरण आहे. मुद्दाम करत असू तर त्याचा परिहार होत नाही. निवासे लोकांचे हरिजनी मृत दुःख मनीचे. मनात असलेलं दुःख, निवासा लोकानाम जनि मरण शोकापहरणम. मानसिक दुःख जे आहे, त्यांना मानसिक जर काही दुःख असेल किंवा त्यांना मानसिक काही नकळत घडलेली पातकं असतील, जो शोक आहे ह्याचं निरसन करणारी तू आहेस. तर तुझं हे जे पाणी आहे, तदे तत्ते तीरम श्रम शमन धीरम भवतुनः. आणि असं जे तुझं पाणी आहे ते आमचं सुद्धा श्रमपरिहार करू. सुंदर विचार केलेला आहे. जलामध्ये क्रीडा करून बहुतोषेची असती. नकळत घडलेल्या पातकांनी, नकळत घडलेली पातकं जर असतील तर त्या पातकांचं त्याचं परिहरण करणे. म्हणून कावळ्याचं उदाहरण या ठिकाणी दिलं. कावळा मांसाहार करतो, तो नकळत करतो. मनुष्य करतात ते मुद्दाम करतात. सिंह करतो कारण सिंहाचा स्वभाव आहे म्हणून करतो. कावळा नकळत करतो कारण तो शाकाहार पण करतो आणि मांसाहार पण करतो, दोन्ही करतो, म्हणून त्याला नकळत करतो असं म्हणावं. पुढे आपण पाहतो विशालाभ्यामाभ्याम किमिह नयनाभ्याम खलु फलम. पंचेंद्रियत. पंचेंद्रियाचं काम काय? शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध. कान आहे, नाक आहे, डोळे आहेत, जीभ आहे, त्वचा आहे. आणि या 5 कर्मेंद्रियांचं ना काही ठरलेलं काम आहे. नेत्रादी इंद्रिय काम फार महत्त्वपूर्ण करतात. त्यातून आपल्याला सर्व ज्ञान होतं. डोळ्याचं काम आहे सुंदर ते ध्यान उभे विटेवर पाहायचं. काय पाहायचं? सुंदर ते ध्यान उभे विटेवर, भगवंताचं दर्शन करायचं, भगवंताचं स्वरूप पाहायचंय. कानांचं काम काय आहे? भगवंताचं भगवत कीर्तन ऐकायचं, हे कानांचं काम आहे. मुखाचं काम काय आहे? भगवत भजन म्हणणे. सत्कर्मामध्ये ही 5 इंद्रिय लागली पाहिजे.
जगन्नाथ पंडितांचं म्हणणं असं आहे, प्रत्येकाच्या काव्यामध्ये कुणाला तरी नायक अथवा नायिका करावं लागतं, कुणी पण काव्य केलं असो. आमच्या महाकवी कालिदासांनी रघुवंश काव्य केलं तर रघुवंशातले जे नायक ते सगळे यांच्या काव्याचे नायक. मेघदूत लिहिला, मेघदूत रचताना गंधर्व त्यांचा नायक. नायक याचा अर्थ एका दृष्टीने भगवंत पण घेता येतो. भावकाव्यामध्ये नायक असणं फार महत्वाचं आहे. जगन्नाथ पंडितांनी त्यांच्या ह्या भावकाव्यामध्ये गंगेलाच त्यांची नायिका बनवलं. मग ह्या नायिकेचं दर्शन ज्या डोळ्यांनी होत नाही ती डोळे काय कामाची आहेत? विशालाभ्याम आभ्याम किमिह नयनाभ्याम खलु फलम नयाभ्यामालीढा परम रमणीया तव तनुः. डोळे कितीही सुंदर असतील, काजळ लावलं आणखी सुंदर दिसतील, परंतु त्या डोळ्यांचा काय फायदा आहे जर त्यांना तुझं रूपच दिसणार नाहीये? अशी डोळी, असे डोळे ज्यांच्या दृष्टिक्षेपामध्ये तू येणार नाहीस अथवा तुझं दर्शन त्यांना होणार नाही, मग असे डोळे कितीही सुंदर असले तर त्याचा काय उपयोग? अहम हिन्यंकारो जननी मनुजस्य श्रवणयोः. असे कान ज्यामध्ये सुंदर कुंडल घातलेली आहेत, वेगवेगळ्या प्रकारची कुंडल आहेत आणि कर्णलता आहेत इत्यादी वेगवेगळी आभूषणं धारण करून कानं इतकी सुंदर केलीत. पण त्या कानांचा काय उपयोग आहे ज्यामध्ये तुझ्या लाटांचा आवाजच नाही आहे? असे डोळे ज्यांच्या दृष्टिक्षेपामध्ये तू नाही, किंवा असे कान ज्यांच्यामध्ये तुझ्या लाटांचा आवाज नाही, अशांचा धिक्कार करावा तितका थोडा आहे. ययोर्नांतर्यातस्तव लहर लीला कलकलः. वामन पंडित पण फार सुंदर सांगतात, वृथा ते मोठेही नयन तुझे ज्याही तनु कधी विलोकिली नाही जरी जननी लावण्य उदरी नवर्णावे त्याला अधम नर कर्णाकृती बिळा न ऐकिला जीही मधुर तव लीला गलबला. भगवत श्रवण करत नाहीत असे कान काही कामाचे नाही. तसंच तुझ्या पाण्याचा कल्लोळ, तुझ्या पाण्याचा कलकलाट ज्या कानांमध्ये जात नाही, ही कानही काही कामाची नाही. अशी दृष्टी ज्या दृष्टीमध्ये तुझा प्रवाह येणार नाही, अशी दृष्टी पण काही कामाची नाही. फार सुंदर वर्णन आहे. विशालाभ्याम आभ्याम किमिह नयनाभ्याम खलु फलम. तुझं परम सौंदर्य असलेलं असं परमरूप, परमसुंदर देह तुझा. परमसुंदर देह म्हणजे निसर्गरम्य वातावरणामध्ये वाहणारी ती गंगा, असा तुझा तो देह. ज्या डोळ्यांनी पाहिला नाही त्यांचा धिक्कार. तुझ्या किनाऱ्यावरून जरी जात असला आणि तुझा कलकलाट जर समजा त्याच्या कानात जात नसेल, कानावरून चाललाय, कानाच्या आत नाही जात आहे, तर त्या कानांचा पण काही उपयोग नाही आहे, त्यांचा सुद्धा धिक्कार असो.
असे हात ज्या हातांना तुझ्या पाण्याचा स्पर्श नाही. हातांचं वर्णन करताना असं केलं जातं की हातांचं कार्य काय, हातामध्ये फक्त बांगड्या घालणे नाही, बांगड्या घालणे किंवा कुंडल घालणे, ब्रेसलेट वगैरे घालणे हे हाताचं काम नाही. हाताचं सौंदर्य काय आहे, कशाला म्हणतात हाताचं सौंदर्य? हाताचं सौंदर्य त्याला म्हणतात दान ज्या हातांनी दिलं जातं ते हात सुंदर असे म्हटले जातात. हातांचं कार्य दान करणे. दान करावं तर कोणाला करावं हे पण महत्त्वाचं आहे. आत्ता अधिक महिना आहे, अधिक महिन्यामध्ये असं म्हणतात की जावयाला दान दिलं पाहिजे, है ना. जावयाला दान द्यावं हे का द्यावं हे पण महत्त्वाचं आहे. हे माहिती असणं आवश्यक आहे. अधिक मासाचं नाव आहे मलमास. पहिलं त्याला मनमास म्हणायचे. काल आपण पाहिलं होतं मलमास का म्हणतात. प्रत्येक वर्षामध्ये, हिंदू वर्षामध्ये 355 दिवस असतात, इंग्रजी महिन्यामध्ये 365 असतात. आणि हे सगळं गणित जुळवून यावं म्हणून 3 वर्षातून एकदा असा हा एक महिना येतो, ज्यामध्ये प्रत्येक वर्षाचे 10-10 दिवस ॲड केले जातात आणि त्याचे 30 ते 33 दिवस होतात. म्हणून याला मलमास म्हणायचे. नंतर त्याला परमेश्वरांनी स्वतःचं पुरुषोत्तम असं नाव दिलं आणि हा पुरुषोत्तम मास झाला. मग या मासामध्ये केलेल्या सर्व कर्माचं फलित जे ते चित्रगुप्ताकडे न जाता परमेश्वराकडे जातं. म्हणून केलेल्या सर्व कर्मांचं फलित हे अक्षय्य होतं. मग सद्गुण करा, सत्कार्य करा, दुष्कर्म करा. म्हणून शक्यतो हेच पाहतात की सत्कर्म व्हावे आपल्या हातून, भगवत चिंतन व्हावं, भगवत कथा श्रवण व्हावी, है ना. मग दान करावं तर या महिन्यात जावयाला दान केलं जातं. का केलं जातं ते पण महत्त्वाचं आहे. हा महिना जर नारायणाचा आहे तर हे दान पण नारायणालाच गेलं पाहिजे, है ना. भारतीय संस्कृतीमध्ये 16 संस्कार आहेत, 16 संस्कार आहेत. आणि या 16 संस्कारांमध्ये एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे विवाह संस्कार. या विवाह संस्कारामध्ये कन्यापूजन होतं आणि वरपूजन पण होतं. कन्येचं पूजन ज्यावेळेस, थोडासा नंतरचा विषय आधी घेतो ना, आधीचा विषय नंतर टाकतो. विवाह झाल्यानंतर ज्यावेळेस ती कन्या सासरी जाते त्यावेळेस तिचं पूजन केलं जातं. त्या पूजनाचं नाव काय आहे? लक्ष्मी पूजन. त्यावेळी त्या ती जी पूजा केली जाते ती त्या कन्येची केली जात नाही, ती लक्ष्मीची पूजा केली जाते. आणि लक्ष्मी ही केवळ नारायणालाच दिली जाऊ शकते. म्हणून वरपूजन करताना नारायण स्वरूपी वराचं पूजन केलं जातं. आणि अधिक महिन्यातलं दान जे आहे ते नारायणाला दिलं जातं, म्हणून ते जावयाला दिलं जातं. कारण जावयाचं अगोदर पूजन नारायण स्वरूपाने झालेलं आहे. मग असं सत्पात्री म्हणून जावयाला दिलेलं दान जे आहे ते सत्पात्री मानलं जातं. जावई कसा पण असो, त्याला जर कन्या दिली आहे तर ती लक्ष्मी दिली आहे. आणि लक्ष्मी ज्या ठिकाणी जाईल ते सत्पात्र असेल. म्हणून अशा सत्पात्राच्या ठिकाणी दान करावं. आणि अजून एक विषय आहे पहा, अधिक महिन्यामध्ये सुवर्णदान केलं जातं, है ना. सुवर्णदान करणे ऐश्वर्य प्राप्तीचं लक्षण आहे. ऐश्वर्य हे लक्ष्मीचं स्वरूप आहे. आणि अजून एक वैशिष्ट्य असं आहे भारतीय संस्कृतीचं, जेवढं दिलं जातं तेवढं प्राप्त होतं, साठवल्याने प्राप्त होत नाही. मग ती विद्या असो अथवा लक्ष्मी असो, सरस्वती असो अथवा लक्ष्मी असो, त्या दोघींचं पण वैशिष्ट्य आहे, त्या एका ठिकाणी स्थिर राहत नाहीत.
लक्ष्मीला जर तुम्ही बंदिस्त करून ठेवण्याचा प्रयत्न कराल तर ती राहणार नाही, ती हळूहळू नष्ट होईल. सरस्वतीचं पण स्वरूप आहे. विद्या जेवढी ग्रहण केली आणि माझ्याच जवळ ठेवली तर कालांतराने ती माझ्याजवळून निघून जाईल. म्हणून ती जेवढी दिली जाईल तेवढी जास्त वाढेल. शिक्षकांचं एक वैशिष्ट्य आहे, मी कायम सांगत असतो, शाळेमध्ये विद्यार्थी शिकायला जातात हे मान्य आहे. शिक्षक कशासाठी जातात हा जर प्रश्न असेल तर मी हेच सांगेल, शिक्षक हे शिकण्यासाठीच जातात, शिकवायला जात नाहीत. त्याचं कारण हे आहे की शिक्षक जितक्या वेळी एक विषय शिकवतील ना तेवढा वेळ त्यांना त्यातून काहीतरी नवीन शिकायला मिळतं. हे शिक्षकांचं वैशिष्ट्य आहे. एकदा जर शिक्षकांनी सांगितलं एखाद्या विद्यार्थ्याला की बाबा 1 + 1 2 होतात, त्या विद्यार्थ्याला समजलं. दुसऱ्याला सांगताना बोटांचा आधार घ्यावा लागतो. तिसऱ्याला सांगताना एखादी वस्तू द्यावी लागते. जे शिकण्यासाठी शिक्षकाला शाळेमध्ये जास्त वेळ लागला नाही तेवढं शिकवत असताना त्याच्यासमोर पर्याय भरपूर निर्माण झाले. आता त्याला हे समजायला लागलं की मठ्ठातला मठ्ठ पण विद्यार्थी माझ्यासमोर आला तर त्याला कसं शिकवायचं. हे शिक्षकाचं वैशिष्ट्य. म्हणून शिक्षक जर कधी शाळेत जात असतील तर ते शिकवायला नाही, शिकायला जातात. तर जगन्नाथ पंडितांचं असं म्हणणं आहे की असे डोळे असोत ज्यांच्या दृष्टिक्षेपात तू नाही आहेस, तुझं परमसुंदर असं रूप ज्यांनी पाहिलं नाही असे जे डोळे आहेत, किंवा असे कान ज्या कानांनी तुझा कलकलाट ऐकला नाही आहे असे कान, असे हात ज्यांना तुझ्या पाण्याचा स्पर्श नाही आहे, या सगळ्यांचा धिक्कार आहे. आणि नुसता धिक्कार नाही, जितका धिक्कार करावा तेवढा कमी आहे त्यांचा, जितका तिरस्कार करावा तेवढा कमी आहे. मी भाग्यवंत आहे कारण मी तुझ्या तीरावर आहे, परंतु जे जे इथे नाही आहे त्या सर्वांचा तिरस्कार आहे. अर्थात षड्रिपूंमध्ये अडलेले आहेत म्हणून ते तिरस्कार पात्र झाले. त्यांनी स्वतःचा षड्रिपूंचा त्याग केला, अहंकाराचा त्याग केला, गर्वाचा त्याग केला, तर स्मरण केलं तरी गंगा हजर आहे. परंतु त्यासाठी भोपळ्याप्रमाणे पोकळ व्हावं लागेल आणि ते होणे मात्र कठीण आहे. त्यासाठी अविद्येचा त्याग करावा लागेल आणि अविद्येचं फार मोठं स्वरूप जर पाहिलं तर तो मोह आहे. या मोहातूनच सुटता येत नाही म्हणून अविद्येचा त्याग केला जात नाही. वृथा ते मोठेही नयन तुझे त्याही तनु कधी, विलोकिली नाही जरी जननी लावण्य उदरी. तुझं परम सौंदर्य असलेलं देह आणि त्या देहाचं दर्शन झालं नाही, मग किती पण मोठा डोळा असला, मोठा डोळा याचा अर्थ सुंदर डोळा. डोळ्यांचं वैशिष्ट्य आहे जेवढा मोठा तेवढा सुंदर. आणि लहान मुलांच्या डोळ्यांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर आपण हेच सांगतो की बघा किती मोठे डोळे आहेत, किती सुंदर डोळे आहेत त्याचे, आणि त्यात काजळ लावलं की अजून चांगले दिसतात.
सौंदर्य वाढवावं म्हणून सौंदर्य प्रसाधनांचा वापर करावा ही काही आजची गोष्ट नाही आहे. कालिदासांनी पण याचं वर्णन केलेलं आहे. भर्तृहरीने ते याच्यावर 100 श्लोकांचं 100 सुभाषितं तयार केली. तर सौंदर्य शतक म्हणून म्हणतोय आपण, शृंगार शतक असं त्याचं नाव आहे. बऱ्याच आपल्या कवींनी त्याचा फार उल्लेख केलेला आहे पूर्वी पण. महाभारतामध्ये तर असा उल्लेख आहे की अज्ञातवासाच्या काळामध्ये द्रौपदी ही विराट राजाच्या राणीचं ब्युटिशियन होती. कुठे तो कोर्स केला असेल काय माहिती. आणि शृंगाराचं अजून एक उदाहरण पाहायचं तर आपण रामायणामध्ये पाहतो, ज्यावेळेस राम आणि सीता या दोघेही पण एकमेकांकडे बघत आहेत. कुठे तर त्या उपवनामध्ये, बगीच्यामध्ये. सकाळी राम गेलेले आहेत फुलं आणण्यासाठी पूजेच्या, आणि तेवढ्यात सीता पण तिथेच आहे. दोघांची नजर पडली एकमेकांवर आणि लक्ष्मण रामाचा शृंगार करतोय, फुलांनी सजवतोय, असंही वर्णन आहे. जे शृंगाराचा जर विचार केला तर सौंदर्य प्रसाधनं असतील किंवा इतर दृष्टीने कुठून शृंगार केला असेल याचा उल्लेख आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बराच वेळा आहे. ही काही आत्ताची गोष्ट नाही. अपडेट राहणे ही जी गोष्ट आपण विचार केला की अपडेट जर राहायचं असेल तर हे खूप जुन्या काळापासून आपण राहतो. आणि हे भारतीयांचं वैशिष्ट्य आहे. अंगभर कपडा घातलाच पाहिजे हे भारतीयांनीच शिकवलं. आणि अंगभर कपडा घातल्याच्या नंतरच व्यक्ती चांगला दिसू शकतो हे पण भारतीयांनी दाखवून दिलं. सुंदर दिसण्यासाठी देह प्रदर्शन करण्याची आवश्यकता नाही. आजकालच्या मॉडर्न युगामध्ये आपण पाहतो वेगवेगळी गोष्ट, ठीक आहे, पण त्यात पण आता एक काहीतरी ट्रेंड आलेला आहे. त्या ट्रेंडमध्ये आता ते इंस्टाग्रामवर बरेच जण रील्स टाकतात, धोतर कसं नेसावं. आम्हाला आमच्या आजोबांनी शिकवलं, ते आम्हाला शिकवतात. धोतर नेसण्याची पद्धती कशी असते, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी धोतर कशी नेसली जातात, साड्यांचे प्रकार किती आहेत, कोणत्या भागामध्ये गेल्यावर कशा प्रकारची साडी नेसली जाते, हे सगळं आता रील्सवर दिसून पडतं. ट्रेंड आहे हे सगळे आता. आणि हे भारतीयांनी पूर्वीपासून जमावून ठेवले. केशभूषा, वेशभूषा आणि सौंदर्य प्रसाधनांची उपयोग ह्याच्याबद्दल जर बघायचं असेल तर अजिंठा वेरूळमध्ये गेलो तर आपल्याला ते दिसून पडतं. 11व्या शतकामधली 1100 वर्ष होऊन गेले जवळपास त्याला. आणि हे सगळं आपल्याला दगडावर कोरलेलं पण दिसतं वेगवेगळ्या स्वरूपामध्ये. की आपली सुंदरता वाढवायची असेल तर आपल्याला सौंदर्य प्रसाधनांचा वापर केला पाहिजे, केशभूषा केली पाहिजे, वेशभूषा केली पाहिजे. इतकंच नाही तर आपण आभूषणांचा पण उपयोग घेऊ शकतो. आभूषणं किती प्रकारची असू शकतात हे सर्व आपल्या जुन्या मंदिरांमध्ये कोरून ठेवलेलं आहे. आणि त्यावेळेस झालं जेव्हा मशीन नव्हत्या. परंतु आमचं एवढं सौंदर्य जे आहे हे कधी जगाच्या पुढे येऊ दिलं नाही. आता कुठे कुठे उत्खनन झालं तर तिथं दिसून पडते, ते पुढे चाललंय. आम्ही किती प्रगत होतो हे अगोदर पण आम्हाला दिसून पडत होतं. सोमनाथ मंदिर तुम्ही किती पण लुटलं तरी पण ते अजूनही तेवढंच चांगलं राहील.
इतक्या वेळ लुटून सुद्धा त्यांनी स्वतःचं अस्तित्व कधी मिटू दिलं नाही. विज्ञानाचा विचार केला तर आमचं जगन्नाथ ओरिसामध्ये असलेलं कोणाचं सूर्य मंदिर जर आम्ही पाहिलं, किंवा शृंगेरीचं शारदांबेचं मंदिर पाहिलं, तर प्रत्येक महिन्याच्या ज्या महिन्यात सूर्य उगवला तर सूर्याची उगवती किरणं त्याच खांबावर पडतील. इतकी सुंदर टेक्निक आमच्याकडे पहिलेपासून आहे, बस ती कधी पुढे नाही येऊ दिली. कधी कधी त्या गोष्टीला भाषा पण त्या ठिकाणी आडवी येते की आम्हाला ती भाषा माहिती नाही आहे. का माहिती नाही आहे त्याचा विषय वेगळा, तो विचार नाही करायचा आहे आम्हाला. फक्त आम्हाला ती भाषा येत नाही म्हणून आम्हाला ते माहिती नाही असंही म्हणतो आम्ही. तर पंडितांच्या मते असे डोळे किंवा असे कान, असे हात, ह्या सगळ्यांचा तिरस्कार करतात. का करतायत? कारण त्यांना तुझ्या स्वरूपाची जाणीव नाही आहे. तुझ्या स्वरूपाची जाणीव असणंच महत्वाचं आहे मुळात. बघा, एका सोनाराची कथा येते. पांडुरंगाच्या कमरेचा पट्टा करायचा होता. सोनाराला बोलवलं. सोनार शैव आहे आणि त्याचा नियम आहे की महादेवा व्यतिरिक्त मी कुठल्याही देवतेचं स्वरूप पाहणार पण नाही. नियम आहे, प्रत्येकाचे असतात काही ना काहीतरी. मग असा तो सोनार गेला, त्याला नेलं. कमरेचं माप घ्यावं लागेल, कंबरपट्टा केलं तर कमरेचं माप लागेल ना. तसंच केलं तर कसं जमेल? त्यांनी सांगितलं तुम्ही जाऊन कमरेचं माप घेऊन या, मी इथे बनवून देतो. विश्वस्त मंडळ म्हणालं नाही, जमणार नाही तसं, तुम्ही तिथे या, तुम्ही स्वतःच्या हातून पहा. कसं आम्ही जर आणून दिलं तर काही कमी जास्त होऊ शकते. त्यांनी अट ठेवली की मी डोळ्यावर पट्टी बांधून येईल. ठीक, मी पांडुरंगाचं स्वरूप पाहणार नाही. मी माझे डोळे महादेवाला विकले. विकले याचा अर्थ महादेवाचंच केवळ मी स्वरूप पाहणार आहे, बाकी मी कोणत्याही देवतेचं स्वरूप पाहणार नाही. मी शैव आहे. ठीक, हरकत नाही. पण आता कर्म आहे म्हटलं कसं आहे, अविद्येचा प्रकार आहे आणि प्रपंच चालवायचा आहे, पैसाही महत्त्वाचा आहे. आणि पैसा कमवायचा आहे म्हटलं आपल्याला काही ना काहीतरी काम करावं लागतं. ठीक आहे, करून देतो म्हणे. गेला, डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे. जसा त्या पांडुरंगाच्या कमरेला हात लावला, शिवलिंगाचं स्वरूप जाणवलं. शिवलिंगाचं स्वरूप जाणवल्यावर याला आश्चर्य वाटलं. विष्णूची मूर्ती असते, विष्णूच्या ठिकाणी शिवलिंग कसा आला? पांडुरंगाच्या ठिकाणी शिवलिंग असू शकत नाही. डोळ्यावरची पट्टी काढली, समोर पांडुरंग उभा. पाहिलं शिव शिव शिव, कसं काय स्वरूप पाहिलं मी काय माहिती. पुन्हा डोळ्यावर पट्टी बांधली, पुन्हा हात लावला, पुन्हा शिवलिंगाचं स्वरूप आहे. द्वैतांचा हा भेद आहे. हरिहरांमध्ये भेद होऊ शकत नाही. पांडुरंग जरी म्हटलं तरी डोक्यावर महादेव आहेच. आणि डोक्यावर महादेव आहे तर पायाशी चंद्रभागा आहेच. विष्णुपदी गंगेचं स्वरूप पायाशी वाहतच आहे. पुन्हा ज्यावेळेस बघतोय त्यावेळेस पुन्हा शिवलिंगाचं स्वरूप जाणवत आहे. पुन्हा डोळ्यावर पट्टी काढली की पांडुरंग उभा आहे.
शेवटी जेव्हा मनातली द्विधा परिस्थिती निघून गेली त्यावेळेस मात्र दोन्हीचं स्वरूप एक जाणवलं. म्हणजे हा भेद सुद्धा नाही पाहिजे, अद्वैतांमध्येच पाहिजे, द्वैतांमध्ये नाही पाहिजे. भगवंताचं स्वरूप पाहायला डोळे ते त्या डोळ्यांना मान्यता आहे ज्यांनी भगवंताचं स्वरूप पाहिलं. भगवंताचं स्वरूप पाहिलं तर नुसतं नाही पाहिलं, अद्वैती पाहिलेलं आहे. हरिहरांमध्ये भेद नाही करायचा आहे. दोन्हींचं स्वरूप एकच. गंगा पाहायची ती फक्त गंगा म्हणजे तीच नाही पाहायची जी वाराणसीतून वाहते. जी पण नदी वाहते ही गंगेचं स्वरूप आहे. म्हणून चंद्रभागा सुद्धा काय आहे, चंद्रभागा तर विष्णुपदी आहे ना. विष्णुपदी कोण आहे, ती गंगा आहे. अशा गंगेचं स्वरूप जो पाहतो त्या डोळ्यांना मान्यता दिली. दुसरे सगळे डोळे कसे आहेत तर तिरस्कार करण्यासारखे आहेत. त्यांचं स्वरूप, त्यांनी तुझं स्वरूप नाही पाहिलं म्हणून त्यांचा तिरस्कार. नदीच्या काठावरून जायचंय आणि इकडे वेगळ्या काहीतरी गप्पा मारत फिरायच्या आहेत. नदीचा खळखळाट न ऐकता तुम्ही जर काही काम करत असाल त्या कानांचा काय उपयोग आहे. कथेच्या मंडपाच्या बाहेरून चक्रा मारायच्या आहे, आतमध्ये कथा चालू आहे, कथा न ऐकता बाहेरून चक्कर मारतोय, ह्या कानांचा काय उपयोग आहे. कुठे भगवत भजन चालू आहे आणि भजन न ऐकता आपण फक्त दर्शन घेऊन निघून चाललोय, त्या कानांचा काय उपयोग आहे. माझ्या मुखातून एखादं भजन बाहेर पडलं नाही तर त्या मुखाचा काय उपयोग आहे. अशा सगळ्या पंचज्ञानेंद्रियांचा, कर्मेंद्रियांचा तिरस्कार करावा असं जगन्नाथ पंडितांना वाटतंय. त्यांच्या मते ते योग्यही असावं. प्रत्येकाच्या मते, प्रत्येक भक्ताच्या मते प्रत्येक व्यक्तीने कुणाला पूजावं, कुणाचं स्मरण करावं. बिकॉज गॉड इज अन एनर्जी. भगवंत काय आहे, भगवंत एक शक्ती आहे, निर्गुण निराकार. म्हणून जगन्नाथ पंडितांनी गंगेचं स्वरूप जे जलमय स्वरूप आहे त्याला पण समूर्त मानलं, मूर्त स्वरूप मानलं. मग तिथे ब्रह्म हरिहर जरी असले तरी पण त्यांना मूर्त स्वरूप मानलं जाऊ शकतं. मग अशा मूर्त स्वरूपाचं स्मरण करायचं. आणि जे असं काही करत नाहीत, असे डोळेही काही कामाचे नाही, असे मुखही काही कामाचं नाही आहे, असे कानही काही कामाचे नाही आहे, असे हातही काही कामाचे नाही आहे, अशा कुठल्याही ज्ञान इंद्रियांना मी मानत नाही किंवा अशा व्यक्तीला मानत नाही ज्याचे इंद्रिय ह्या कामी लागत नाहीत. अशा व्यक्तीचाच तिरस्कार. फक्त कानांचा, डोळ्याचा, मुखाचा, नाकाचा, त्वचेचा, अवयवांचा तिरस्कार नाही. ही अवयव ज्या व्यक्तीकडे त्या व्यक्तीचाच तिरस्कार. वृथा ते मोठेही नयन तुझे त्याही तनु कधी विलोकिली नाही जरी जननी लावण्य उदरी नवरणावे त्याला अधम नर कर्णाकृती बिळा. अधम नर सांगितलेला आहे म्हणताना, नुसता नर नाही म्हटलाय, अधम नर सांगितलं. का अधम नर सांगितलेलं आहे? कारण त्याच्या दृष्टीने, त्याच्या दृष्टिक्षेपात तू नाही आहेस. तुझं दर्शन तो घेत नाही, तुझं भजन तो करत नाही, तुझं श्रवण तो करत नाही, तुझा स्पर्श तो करत नाही, म्हणून तो अधम नर आहे. कारण तुझा जर स्पर्श जरी झाला असता, तू दृष्टिक्षेपात जरी आली तरी पण पातकांचा नाश होतोय. मग असा अधमाहून अधम जरी नर असता तरीही तो पापमुक्त झाला असता.
हा पापमुक्त झाला नाही म्हणून हा अधम आहे. न ऐकिली जी ही मधुर तव लीला गलबला. म्हणून अशा व्यक्तींचा तिरस्कार माझ्या मते तरी करायला पाहिजे असं जगन्नाथ पंडितांचं म्हणणं आहे. बघा, हस्तस्य भूषणम दानम हा जो विषय येतो, हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम भूषणैः किं प्रयोजनम असं सुभाषित काय म्हणतात. श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम, कानांचं भूषण जे आभूषण जे आहे ते कुंडल घालणे हे त्याचं आभूषण नसून शास्त्रवचन ऐकणे हे त्याचं आभूषण आहे असं ते म्हणतात. कंठाचं भूषण काय आहे तर सत्यवचन बोलणे हे कंठाचं भूषण आहे. अर्थात सत्य काय तर परमेश्वर, परमेश्वराचं स्मरण करणे, परमेश्वराचं भजन गाणे हे कंठाचं भूषण आहे. आणि हस्तस्य भूषणम दानम, म्हणजे दान वेगवेगळ्या प्रकारची 10 प्रकारचे दान आहेत. सुवर्णदानादी, सुवर्णदानापासून सुरू होतात. सुवर्णदान आहे, त्याच्यानंतर गोदान आहे, धान्यदान आहे, भूदान आहे, 10 दान वेगवेगळे मुख्य सांगितलेत. सगळ्यांचा विचार आपण पुढल्या सत्रामध्ये करू. पुढल्या सत्रात म्हणजे उद्या परवा करूयात. अजून आपल्याकडे बराच वेळ आहे. आपला बरंचसं चिंतनसुद्धा आपण यावर केलं. अर्थात जेवढं केलं तेवढं खूप नाही आहे, खूप कमी चिंतन आपण करतोय. आणि ह्या इतक्याशा चिंतनाने सुद्धा दरवर्षी, मी काल परवा बोलता बोलता आमचा विषय निघाला होता, त्यात मला सांगण्यात आलं की दरवर्षी आपल्याकडे गंगा लहरी हाच विषय असतो. दरवर्षी जरी बोललो तरी पण तो विषय कमीच आहे. भावगीतांचं वैशिष्ट्य असतं की भाव हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाने प्रकट होतो. अर्थात मी ज्याप्रमाणे प्रकट करतो ह्याच प्रकारे सर्वजण प्रकट करतात असा विषय नाही, आणि तसंच अर्थ घेतलाही पाहिजे असा नियम नाही. ज्या क्रमाने मला योग्य वाटतं त्या क्रमाने मी सांगतो. प्रत्येकाचं क्रम हा वेगवेगळा असू शकतो आणि त्यांचं चिंतन पण त्याप्रमाणे वेगवेगळं राहतं. आपण आज इथेच थांबूयात. बाकी आपलं उद्या पुन्हा सुरू करूयात. गंगा गंगेत यो ब्रूयात योजनानां शतैरपि मुच्यते सर्वपापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति. गंगा माता की जय.